नमस्कार, मी निमेश वहाळकर. साप्ताहिक विवेकतर्फे आपण सर्वांचं स्वागत. विवेक दीपोत्सवाचं आजचं हे चौथं आणि अखेरचं सत्र. दीपोत्सवामध्ये आतापर्यंत गीतकार वैभव जोशी, अभिनेत्री स्पृहा जोशी, लेखिका शेफाली वैद्य यांचे वेगवेगळ्या विषयांवरचे कार्यक्रम झाले. त्याशिवाय हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष, ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि आम्हा सर्वांचे मार्गदर्शक श्री रमेश पतंगे यांच्या वयाच्या 75 निमित्त त्यांची विशेष मुलाखत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांनी घेतली. या सर्व कार्यक्रमांना आपण जो भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. तसंच दीपोत्सवाचे प्रायोजक ABM नॉलेजवेअर आणि पहिल्या 2 सत्रांचे प्रायोजक जाई काजळ यांचेही मनपूर्वक धन्यवाद. प्रकाशाचा, ऊर्जेचा आणि सकारात्मकतेचा उत्सव म्हणजे दिवाळी. या दिवाळीनिमित्त आयोजित दीपोत्सवामध्ये सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे विवेकतर्फे मनपूर्वक धन्यवाद. दीपोत्सवातील सर्व कार्यक्रमांचे संपूर्ण व्हिडिओज साप्ताहिक विवेकच्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत. तेव्हा या कार्यक्रमांचा जरूर आस्वाद घ्या आणि तत्पूर्वी साप्ताहिक विवेकच्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलला अवश्य लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आजच्या या समारोप सत्राचा विषय आहे लोकमान्य टिळक शतसूर्याचे तेज. लोकमान्यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त साप्ताहिक विवेकने लोकमान्य टिळक शतसूर्याचे तेज हा भव्य ग्रंथनिर्मितीचा प्रकल्प हाती घेतला आहे. या ग्रंथाबद्दलची माहिती, नोंदणीसाठीची योजना आणि अन्य तपशील आपल्यासमोर लवकरच सादर करण्यात येतील. आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत ज्येष्ठ लेखक, इतिहास संशोधक डॉक्टर सदानंद मोरे. संत तुकाराम महाराजांचे वंशज म्हणून मिळालेला सांस्कृतिक वारसा अनेक विद्याशाखांच्या व्यासंगाने, सखोल अभ्यासाने अधिक समृद्ध करणारे विचारवंत म्हणजे डॉक्टर सदानंद मोरे. ते केवळ लेखक आणि इतिहास संशोधक नाही आहेत, तर कवी आहेत, नाटककार, समीक्षक आहेत, प्रवचनकार आहेत, कीर्तनकार देखील आहेत. डॉक्टर सदानंद मोरे हे 2015 साली पंजाबमधील घुमानमध्ये पार पडलेल्या 88व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. लोकमान्य टिळकांसारख्या व्यक्तित्वावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर मोरे सरांची उपस्थिती ही आपणा सर्वांसाठीच एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. मी डॉक्टर मोरे सरांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडावेत. मोरे सर. नमस्कार. साप्ताहिक विवेक हे महाराष्ट्रामधलं एक वैशिष्ट्यपूर्ण साप्ताहिक आहे आणि त्या साप्ताहिकाचं एक स्थान आहे महाराष्ट्रातल्या पत्रकारितेमध्ये. आणि वेगवेगळ्या वेळात औचित्याला धरून वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम या नियतकालिकाने आत्तापर्यंत अनेक राबवलेले आहेत. यावर्षीचा हा दीपोत्सव आहे आणि दीपोत्सवाच्या समारोपाचं भाषण मी करावं असं मला सांगण्यात आलं आणि त्याप्रमाणे मी साभार या ठिकाणी उभा आहे किंवा बसलेलो आहे म्हटलं तरी चालेल. आपल्याला कल्पना आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये बऱ्याचशा गोष्टींना आपल्याला मुरड घालावी लागते. ज्या गोष्टी प्रत्यक्ष करणं शक्य आहे त्यासुद्धा आपण व्हर्च्युअली सध्या आपल्याला कराव्या लागत आहे. दुसरा मुद्दा असा की हे जे वर्ष आहे 2020 हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या मृत्यूशताब्दीचं, ज्याला आपण स्मृतिशताब्दी म्हणतो, ते वर्ष आहे. म्हणजे लोकमान्यांना इहलोक सोडून 100 वर्ष झालेली आहेत आणि आपण त्यांच्या स्मृती जागवतो आहेत. तर या निमित्तानं विवेकच्याच वतीनं मोठा उपक्रम होणार आहे. शतसूर्यांचे तेज या प्रकारचा टिळकांचा स्मृतिग्रंथ सिद्ध करायची योजना आहे. तर त्याही योजनेसंबंधी मला आपल्याला माहिती देणं या ठिकाणी असं आवडेल की फार महत्त्वाची योजना आहे. कारण 100 वर्ष एखाद्या व्यक्तीला जाऊन होतात आणि त्या 100 वर्षांमध्ये त्याची स्मृती आपण ठेवतो, जिवंत ठेवतो, तेवत ठेवतो. याचा अर्थ त्या व्यक्तीमध्ये एक काही मोठेपण ज्याला म्हणतो आपण, महत्ता म्हणतो, ती असलीच पाहिजे.
आणि ती महत्ता समजावून घेणं हे सुद्धा या निमित्ताने आपलं एक काम असतं. म्हणजे अशा व्यक्ती या समाजातल्या पुढच्या पिढ्यांसाठी एक आदर्श, एक रोल मॉडेल म्हणून असतात. जरी त्या आपल्या नसल्या तरीसुद्धा त्यांच्या स्मृतीत ते काम करतात. त्यामुळं या निमित्ताने लोकमान्यांना समजावून घेणं, त्यांचं व्यक्तित्व, त्यांचं कर्तृत्व आणि मुख्य म्हणजे त्यांचं नेतृत्व, तर या गोष्टी आपण या निमित्ताने समजावून घेणार आहोत. आणि मला खात्री आहे की या ग्रंथामध्ये आपणाला या सगळ्या पैलूंच्यावरती लोकमान्यांच्या प्रकाश पाडणारे लेख असतील. असो, तर मी आज आपल्यापुढे लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वासंबंधी काही विचार मांडणार आहे. त्याचं एक कारण असं आहे की नेतृत्व ही गोष्ट लोकशाहीच्या युगात जास्त महत्त्वपूर्ण ठरलेली आहे. पूर्वी कसं होतं, राजेशाही होती तेव्हा, की तो राजा एखाद्या विशिष्ट कुळामध्ये जन्माला यायचा आणि तो केवळ त्या कुळामधला आहे एवढ्या गोष्टीवरून लोक त्याला स्वीकारायचे, मान्य करायचे, एंटरटेन करायचे. लोकशाहीमध्ये तशी गोष्ट नाही होत. लोकशाहीमध्ये अनेक लोक असतात, त्यांची इच्छा असते आपण कार्य करावं लोकांच्यासाठी, समाजासाठी. आणि मग त्या सगळ्या, म्हणजे थोडक्यात मुद्दा काय की लोकांच्या पुढे एक मोठा काय म्हणतात त्याला, एक चॉईस असतो, निवडीचं एक स्वातंत्र्य असतं की हे आहेत, ते आहेत, ते आहेत, तर यांच्यामध्ये आपण कोणाला निवडायचं. आणि मग त्या चाळणीतनं जो आपोआप पुढे येतो तो लोकनेता ठरतो. लोकमान्य टिळक अशा प्रकारे कुठल्याही नेत्याच्या घरात जन्मलेले नव्हते. त्या अर्थाने त्यांना कुठलीही अनुकूलता नेतृत्वासाठी नव्हती, कारण तो पारतंत्र्याचा काळ होता. पारतंत्र्याच्या काळात नेतृत्व करायचं म्हणजे काही फार काय म्हणूयात त्याला आनंद देणारी गोष्ट नक्कीच नव्हती, कारण खूप मोठी जबाबदारी असायची. एका बाजूला परकीय सत्ता आहे, दुसऱ्या बाजूला स्वकीयांच्या अपेक्षा आहेत, आणि ह्या दोन गोष्टींमधून आपल्याला मार्ग काढायचा आहे. तर लोकमान्य टिळकांनी तो काढला. आणि म्हणून लोकमान्य टिळकांचं नेतृत्व, त्यांचं नेता असणं ही गोष्ट फार महत्त्वाची आहे आणि ती आपल्याला समजून घेण्याची गरज आहे असं मला वाटतं. तर लोकशाहीमध्ये म्हणून सांगायचा मुद्दा असा होता माझा की नेतृत्वाची एक लोकांना गरज असते आणि प्रत्येक पावलावरती लोक तुमचं नेतृत्व तावून सुलाखून घेत असतात. नेता जो आहे आपला तो निर्दोष असला पाहिजे, कारण आपल्याकडे परत भारतवर्षामध्ये ती एक वेगळी अपेक्षा असते लोकांची नेत्याकडनं. चारित्र्यसंपन्न असलं पाहिजे वगैरे वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी असतात आणि त्यांनी आपल्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत. त्यांनी कोणालाही नाही म्हणता कामा नयेत. जे खूप एक ओझं असतं लोकांच्या दृष्टिकोनातून आणि ते ओझं लोक त्या नेत्याच्यावरती ठेवतात, त्याच्या डोक्यावर ठेवतात. तर असा तो मुद्दा आहे आणि म्हणून लोकशाहीमध्ये नेतृत्व हे महत्त्वाचं आहे. आणि लोकमान्य टिळक हे अशा प्रकारचे नेते होते. लोकशाहीवादी तर ते होते, परंतु भारतामध्ये स्वातंत्र्य नांदावं, स्वातंत्र्यानंतर लोकशाही यावी यासाठी लोकमान्य टिळकांनी फार मोठे प्रयत्न केले. आणि त्यांच्या नावामध्ये जे एक बिरुद आहे जोडलं गेलेलं, ते लोकांनी जोडलेलं बिरुद आहे, ते म्हणजे लोकमान्य. तर लोकांना मान्य असलेला, आणि ह्या नावावरून तुमच्या सहज लक्षात येईल की त्या पूर्वीच्या काळामध्ये आपल्या मराठी भाषेमध्ये पत्र लिहिताना एक मायना असायचा, राजमान्य राजश्री, रा रा असं म्हणायचे पहा. तर लोकमान्य टिळकांचं वैशिष्ट्य काय, ते या रा मायन्याच्या पार्श्वभूमीवरती तुम्हाला पाहिलं पाहिजे की त्या काळचे मोठमोठे लोक राजमान्य असायचे. राजानं एखादी पदवी दिली आणि तो राजा म्हणजे परकीय राजा होता किंवा खरं तर राणी होती त्या काळामध्ये, व्हिक्टोरिया राणीचं राज्य होतं, पण आपण राजा हा शब्द व्यापक अर्थाने वापरतो, म्हणजे सरकार. तर सरकारला जो मान्य आहे, सरकार दरबारात ज्याची प्रतिष्ठा आहे तो राजमान्य. आणि मग ती प्रतिष्ठा कशी सिद्ध व्हायची की त्या काळातले लोक जे होते ना मोठमोठे, म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे, सरकारला आवडणारे, मग त्यांच्यासाठी पदव्या असायच्या, रावसाहेब, रावबहादूर, खानसाहेब, खानबहादूर, कारण काही लोक पारशी असायचे, काही मुस्लिम असायचे, त्यांच्यासाठी खानसाहेब, खानबहादूर अशा संज्ञा असायच्या. तर हे रावसाहेब असणं, रावबहादूर असणं म्हणजे राजमान्य असणं. आणि त्या काळातले लोक तसे असायचे मोठे लोक. तर टिळकांना अशा प्रकारची पदवी मिळणं तेव्हा कधीही शक्य नव्हतं, कारण टिळक ज्या सरकारने ही पदवी द्यायची असते त्या सरकारच्या कायम विरोधामध्ये असायचे. त्यामुळं अशी पदवी
सरकार त्यांना देणं कधीही शक्य नव्हतं. मग लोकांनीच त्यांना एक अशी वेगळी पदवी दिली की लोकमान्य, की लोकांना मान्य आहे. राजाला मान्य असेल किंवा नसेल, किंबहुना नाहीच आहे, किंबहुना तसं नसल्यामुळेच हे लोकमान्य ठरले. तर हे लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाचं मला असं वाटतं की वैशिष्ट्य आहे की हे नेतृत्व लोकमान्य होतं आणि राजमान्य नव्हतं. राजमान्य नसल्यामुळंच त्यांना 2-3 वेळेला शिक्षा भोगावी लागली, तुरुंगात दिवस काढावे लागले. आणि शेवटची त्यांची जी तुरुंगाची वारी होती ती तर भारताच्या बाहेर होती, ब्रह्मदेशामध्ये. म्हणजे लोकमान्य टिळकांचं अस्तित्व देखील सरकारला या देशामध्ये नको होतं. त्यांना तिकडे ब्रह्मदेशामध्ये पाठवलं. आणि एक योगायोग कसा आहे बघा, योगायोग असा आहे की ब्रह्मदेशाचा जो राजा होता त्याचं नाव थिबा, त्या ब्रह्मदेशाचा पराभव करून तिथल्या राजाला पकडून ब्रिटिशांनी भारतात आणलं आणि त्याला रत्नागिरीत ठेवलं. तिथेच त्याचा मृत्यू झाला. आणि या उलट भारतामधल्या एका मोठ्या नेत्याला, जरी तो राजा नसला तरी लोकमान्य नेत्याला इथून उचलून त्याच्या म्हणजे ब्रह्मदेशामध्ये टाकलं. हे असं परस्परांच्या मधला एक संबंध आपल्याला दिसतो की ब्रह्मदेशामधला जो सर्वश्रेष्ठ त्याला भारतामध्ये, आणि भारतामधला जो त्या काळातला सर्वश्रेष्ठ नेता होता त्याला ब्रह्मदेशामध्ये, अशा प्रकारचं कारस्थान ब्रिटिश सरकारनं केल्याचं आपल्याला लक्षात येतं. तर ही जी पदवी लोकांच्याकडनं लोकमान्य टिळकांना मिळाली ती सहजासहजी फुकाफुकी मिळालेली नाही आहे, किंबहुना तो अपघातही नाही. लोकमान्य टिळकांचं नेतृत्व हे अशा प्रकारे स्वयंनिर्मित, स्वयंघोषित नव्हे, अशा प्रकारचं नेतृत्व आहे. म्हणजे असं की आपल्याकडे एक संस्कृतमध्ये सुभाषित आहे आणि त्या सुभाषितामध्ये त्याचा जो समारोप आहे तो समारोप एक म्हण म्हणून रूढ झालेला आहे. ती ओळ पर्टिक्युलरली किंवा तुकडा, तो तुकडा असा आहे की स्वयमेव मृगेंद्रता. म्हणजे काय की सिंह असतो, मृग म्हणजे या ठिकाणी सिंह, म्हणजे मृगेंद्र म्हणजे सगळ्या, मृग म्हणजे तो एक शब्द सगळ्या प्राणीवाचकही शब्द आहे तो. आणि त्या मृगांचा म्हणजे प्राण्यांचा राजा म्हणजे मृगेंद्र म्हणजे सिंह, तो वनराज आहे. तर वनराज त्याला कुणी केलं? म्हणजे जसं राजाला राज्याभिषेक होतो, राज्याभिषेक करताना कुणीतरी पुरोहित असतो, मग त्याचे सगळे बाकीचे लोक येतात तो कार्यक्रम पाहायला. मग पुरोहित विशिष्ट प्रकारचा विधी करतो आणि मग त्याच्या डोक्यावरती काहीतरी पाणी वगैरे टाकलं जातं, शिंपडलं जातं सगळ्या समुद्रांच्या मधलं. मग शंख फुंकला जातो, अनेक वाद्य वाजवली जातात, मंत्र म्हटले जातात. तर तशा प्रकारचा काही एक रिच्युअल, तशा प्रकारचं काही एक प्रकारचा विधी हा काही सिंहाच्या बाबतीत घडतो का? तर तसं काही होत नाही. कुणी शंख फुंकत नाही, कुणी ढोल वाजवत नाही, कुणी मंत्र म्हणत नाही, कुणी डोक्यावरती पाणी टाकत नाही, कुणी छत्र चामर धरीत नाही, कुणी जाहीरही करीत नाही की हा राजा झाला. मग सिंहाचं राजन्यत्व कसं असतं तर स्वयमेव मृगेंद्रता, तो स्वतःच त्याच्या कर्तृत्वानं त्या वनाचा, प्राण्यांचा राजा बनलेला असतो. तसं लोकमान्य टिळकांचं नेतृत्व हे स्वयमेव स्वतः घडवलेलं स्वयंभू अशा प्रकारचं नेतृत्व आहे. म्हणजे बाकीच्या कुठल्या नेत्याला कमी राखण्याचा मुद्दा नाही आहे, कमी लेखण्याचा मुद्दा नाही आहे. पण कसं सांगतो मी त्या काळामध्ये की टिळकांचा ज्यांच्याशी एक प्रकारचा कॉन्ट्रास्ट झाला, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने, त्याच्यामध्ये एक महत्त्वाचे नेते होते गोखले, की टिळकांचे स्पर्धक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. मग टिळकांचं एक वैशिष्ट्य आहे बरं का, म्हणजे नेतृत्व जर तुम्हाला करायचं असेल आणि मुख्य म्हणजे ते टिकवायचं असेल तर तुम्हाला अनेक प्रतिस्पर्ध्यांशी स्पर्धा करावी लागते. तर लोकमान्य टिळकांना अनेकांची स्पर्धा करावी लागली. लोकमान्य टिळकांचं आयुष्य संघर्षाने भरलेलं आहे, या अर्थाने नाट्यपूर्ण आहे. म्हणजे पहिल्यांदा नेतृत्वाच्या संदर्भात त्यांचा संघर्ष झाला न्यायमूर्ती रानडेंशी. न्यायमूर्ती रानडे हे त्यावेळेला राजमान्य होते, रावबहादूर, रावसाहेब काही म्हणा त्यांना. आणि मुख्य म्हणजे सरकार दरबारी त्यांचं फार मोठं वजन होतं, काँग्रेसमध्ये त्यांचं वजन होतं. आणि त्यामुळं विशेषतः पुण्याची जर परिस्थिती पाहिली तर रानडे बोले आणि पुणे आले अशी परिस्थिती होती. मग अशा परिस्थितीमध्ये रानड्यांना निष्प्रभ करून, आणि काही वैयक्तिक भांडणं नव्हती कोणाची, टिळकांची आणि रानड्यांची किंवा आणखी कोणाची, तर तो
विचारप्रणालींचा संघर्ष होता. तो सरकारच्या विरोधामध्ये कशाप्रकारे भांडावं आणि कशाप्रकारे स्वातंत्र्य मिळवावं याचा संघर्ष होता. ध्येय सगळ्यांचं निश्चित होतं की स्वातंत्र्यप्राप्ती करायची आहे, पण ती स्वातंत्र्यप्राप्ती कशा पद्धतीने होईल. म्हणजे लोकमान्य टिळकच सांगायचे नेहमी की ईश्वराकडे सगळ्यांना जायचं आहे, हिंदू धर्माच्या चौकटीत ते हा मुद्दा मांडायचे. पण मार्ग लोकांनी आपापल्या कुवतीप्रमाणे रुचीप्रमाणे निवडले. कुणी कर्ममार्गाने जातो, कुणी भक्तिमार्गाने जातो, कुणी ज्ञानमार्गाने जातो, कुणी योगमार्गाने जातो. तसं त्या स्वातंत्र्यापर्यंत जर पोचायचं असेल तर मग क्रांतिकारकांचा एक मार्ग आहे सशस्त्र क्रांतीचा, एक या सगळ्या रानड्यांच्या सारख्या मवाळ नेमस्त लोकांचा एक मार्ग आहे, अर्ज विनंत्या ठराव शिष्टमंडळ करण्याचा, घेऊन जाण्याचा. आणि तिसरा हा एक टिळकांचा मार्ग आहे. तर त्यामुळं तसं जेव्हा आपण म्हणतो किंवा टीका करायचे तेव्हा ते एकमेकांच्या देशभक्तीवरती संशय घेत नव्हते. मुद्दा हा मार्गांचा होता. तर अशा प्रकारे लोकमान्य टिळकांचा म्हणून एक मार्ग होता आणि रानड्यांचा एक मार्ग होता आणि त्या मार्गामध्ये कधीतरी संघर्ष निष्पन्न होणं अपरिहार्य होतं आणि तो झाला त्याप्रमाणे. मग त्या संघर्षात टिळकांना रानड्यांच्यावरती मात करावी लागली. पुढे रानड्यांच्या पश्चात जे नेतृत्व होतं ते गोखल्यांच्याकडे गेले. नामदार गोपाळकृष्ण गोखले हे रानड्यांच्या तालमीत तयार झालेले होते आणि त्यांना त्या काळातल्या काँग्रेसमधल्या मोठ्या नेत्यांचा पाठिंबा होता. जसं सुरेंद्रनाथ बॅनर्जी बंगालमधले नेमस्थानचे नेते किंवा आपल्याकडं फिरोजशाह मेहता मुंबईचे फार महत्त्वाचे नेते होते, जबरदस्त होते, वजनदार होते. तर या मंडळींचा गोखल्यांना सपोर्ट होता. म्हणजे रानड्यांचा पाठिंबा, मेहता नंतर बॅनर्जी अशा लोकांचा मंडळींचा पाठिंबा. तर त्यांचं नेतृत्व पुढे यावं अशा पद्धतीने पद्धतशीर प्रयत्न करणारे एक समूह होता. तसं टिळकांच्या बाबतीत काही होतं का? नाही. तर टिळकांच्या पाठीमागं टिळकांपेक्षा मोठा असा माणूस कुणी उभा नव्हता. त्यांच्या सगळ्या वर्तुळात तेच मोठे होते. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की त्यांचं नेतृत्व अशा प्रकारे कुणीतरी त्यांना प्रोजेक्ट केलं, कुणीतरी त्यांना त्यासाठी मदत केली, राज्याभिषेक केला असं कधीही झालेलं नाही. उलट तुम्हाला सांगतो की एवढं सगळं करूनसुद्धा स्वातंत्र्य लढ्यामध्ये इतकं महत्त्वाचं योगदान देऊनसुद्धा लोकमान्य टिळकांना त्यांच्या हयातीमध्ये काँग्रेसच्या कुठल्याही अधिवेशनाचा अध्यक्ष होण्याचा मान लाभू शकला नाही. नागपूरमध्ये एक अधिवेशन घ्यायचं ठरलं होतं आणि मग त्या अधिवेशनामध्ये आता टिळकच होणार, कारण महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रात परत नागपूर परिसरामध्ये टिळकांच्या अन्वयांचा एक मोठा काय म्हणतो त्याला गट कार्यरत आहे. याची चाहूल जेव्हा नेमस्त मंडळींना म्हणजे टिळकांच्या विरोधकांना लागली तेव्हा त्यांनी शेवटच्या क्षणी ते अधिवेशन नागपूरवरनं उचलून सुरतेला न्यायचा अशा प्रकारचा निर्णय त्यांनी केला आणि त्याप्रमाणे झालं. म्हणून टिळकांचा मार्ग हा खडतर आहे, नेतृत्वाचा मार्ग. त्यांना स्पर्धा करीतच पुढे जावं लागतं. तर ही स्पर्धा रानड्यांशी झाली, मग गोखल्यांशी झाली. गोखले गेल्यानंतर महाराष्ट्रापुरतं बोलायचं म्हणजे परांजपे होते, त्यांच्याशी झाली. तर या सगळ्या मधल्या काळामध्ये परत म्हणजे अगदी रानड्यांची स्पर्धा असताना त्याच दरम्यान किंवा त्याच्या थोडं आधी म्हणूयात वेगळ्या पद्धतीने, कारण ती राजकीय स्पर्धा नव्हती, आगरकरांची आणि टिळकांची स्पर्धा होती. त्याच्यानंतर त्याच असा एक काळ येऊन गेला की महाराष्ट्रामध्ये एक चळवळ उभी राहिली. महात्मा फुल्यांच्या परंपरेला धरून एक नेतृत्व पुढं आलं. बहुजन समाजाचा छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरचे त्यांच्या रूपानं ब्राह्मणेतर चळवळ उभी राहिली. त्यांचाही आणि टिळकांचा संघर्ष वेगळ्या कारणामुळे झाला, त्याची चर्चा करायची ही वेळ नव्हे. तर सतत संघर्ष आहे. म्हणजे टिळक एका बाजूला आहेत, म्हणजे जसं त्या गणितामध्ये आपण बघतो की नाही, एक कॉन्स्टंट असतो आणि बाकीचे व्हेरिएबल असतात. तर या सगळ्या संघर्षाच्या मालिकेमध्ये टिळक हे कॉन्स्टंट आहेत, सातत्यानं उभे राहिले आहेत एका ठिकाणी, अचल आहेत आणि वेगवेगळे लोक वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या कारणामुळं त्यांच्याशी संघर्ष करून पुढे जात आहेत असं आपणाला दिसतं. आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं की टिळकांच्या शेवटच्या पर्वामध्ये गांधींचा आणि त्याचा संघर्ष उभा राहिला होता आणि तो कदाचित पुढे झाला असता, असाही काही लोकांचा समज आहे. मला व्यक्तिशः तसं वाटत नाही, पण तो वेगळा मुद्दा आहे. सांगायचा फक्त इथं भाग असा की अशा प्रकारे टिळकांचं नेतृत्व हे संघर्षातनं पुढं गेलेलं आहे. हा एक अतिशय वेगळा मुद्दा आपल्या पुढे ठेवायचा आहे. आणि म्हणून टिळकांना सतत काय म्हणत त्याला, जसं एका बाजूला त्यांच्याकडे एक तात्विक अधिष्ठान होतं, तसंच प्रत्यक्ष व्यवहारात राजकारण करताना काय करायला पाहिजे, कशा पद्धतीने लोकांना हाताळलं पाहिजे हे त्यांच्या बरोबर असायचं. नेहमी हा विचार असायचा.
तर या पद्धतीने स्वयमेव मृगेंद्रता हे टिळकांचं एक वैशिष्ट्य सांगतो. संघर्षातून ते पुढे जात होते आणि हे सगळं असताना ते हे झाले स्थानिक लोक, इथलेच लोक आहेत, पण एकूण सरकारच विरुद्ध पहिल्यापासून. म्हणजे टिळक जर मानले एका बाजूला कॉन्स्टंट संघर्षामध्ये, तर दुसरा कॉन्स्टंट सरकार आहे आणि मग इथले स्थानिक मंडळी जे आहेत त्यावेळेला पुढे येणारी ते व्हेरिएबल्स आहेत टिळक चरित्रामधल्या संघर्षाचे, असं आपल्याला नक्की म्हणता येईल. असो, तर त्या सरकारच्या विरोधामध्ये टिळकांचं नेमकं काय म्हणणं होतं? सरकार परकीय होतं, ब्रिटिश सरकार होतं आणि ब्रिटिश सरकार आल्यामुळं, आपण पारतंत्र्यात गेल्यामुळं आपले काही फायदे झाले हे अनेकांनी मान्य केले. टिळकही मान्य करायचे. टिळकांचे अग्रलेखच आहेत की ब्रिटिश सरकारमुळं आमचा काय फायदा झाला. म्हणजे एवढ्या मोठ्या देशाचं एकीकरण झालं, उदाहरणार्थ काही सुधारणा आल्या, ह्या गोष्टी त्यांनी मान्य केल्या आहेत, ते काही ते नाकारत नाहीत. पण महत्त्वाचा त्यांचा मुद्दा कोणता होता की जिथे त्यांचा आणि मावळांचा संघर्ष होता, संघर्ष असा होता या बाबतीमध्ये की त्यांच्यापैकी काही लोकांना भाबडेपणाने असं वाटायचं की हे आलेले आहेत म्हणजे आता हे आपला उद्धार करण्यासाठीच आलेले आहेत. तर टिळकांचं काय म्हणणं होतं माहिती आहे का, की म्हणजे अगदी लोकहितवादींच्यापासून आलेल्यांच्यापर्यंत लोक असं म्हणत राहायचे. तर ब्रिटिशांचं जे कॉन्ट्रीब्युशन झालं ते टिळक नाकारत नव्हते. टिळकांचं म्हणणं काय होतं माहिती की हे त्यांनी जे केलं ते आपलं भलं व्हावं म्हणून केलेलं नाही. त्यांच्या दृष्टिकोनात त्यांचं भलं हेच ध्येय आहे, त्यांचं हित, आणि त्यांच्या हितासाठी त्यांनी ज्या काही गोष्टी केल्या त्यातनं एक बाय प्रॉडक्ट म्हणून आपल्याला काही चांगल्या गोष्टी मिळाल्या. ते त्यांचं उद्दिष्ट नसतं किंवा कुठल्याही परकीय सत्तेचं उद्दिष्ट दुसऱ्यावरती राज्य करताना दुसऱ्याचा फायदा व्हावा हे नसतं. जो काही होतो तो बाय प्रॉडक्ट या पद्धतीने होतो. त्यामुळे टिळकांनी दाखवून दिलं की हे सगळं जरी केलं तरी त्याच्या मोबदल्यामध्ये आपलं काय नुकसान झालं, विशेषतः आर्थिक नुकसान जास्त झालं, कसं झालं, कसं शोषण झालं आपलं. मग त्यांनी त्या काळात पूर्वीचे इस्लामी राज्यकर्ते आणि आत्ताचे ब्रिटिश राज्यकर्ते यांची तुलना केली आणि असं दाखवून दिलं की भले इस्लामचे लोक परकीय असतील, दुसऱ्या देशातून आले असतील, परंतु त्यांनी इथं निर्माण होणारी संपत्ती बाहेर नेलेली नाही, ती इथेच राहिली. तशी ही राजवट नाही आहे. हे सगळं इथलं जे यंत्र आहे ते सगळी यंत्रणा यासाठी राबते की ही गोष्ट सगळी ब्रिटनमध्ये गेली पाहिजे. म्हणजे ब्रिटनची कारखानदारी, ब्रिटनचं औद्योगिकीकरण हे सगळं भारताच्या भांडवलावरती उभं राहिलेलं आहे हे टिळकांनी दाखवून दिलं. म्हणून पहिल्यांदा सरकार ब्रिटिशांचं घालवलं पाहिजे आणि मग ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे प्रायोरिटी असते. म्हणजे कसं असतं, शेवटी समजा एक रुग्ण आहे आणि त्या रुग्णाला अनेक व्याधी जडलेल्या आहेत, असं असू शकतं ना, मल्टिपल ज्याला म्हणतो आपण. मग अशा वेळेला वैद्य येतात, डॉक्टर येतात आणि त्याच्यातलं ताबडतोबीने बरी करण्याची व्याधी कोणती आहे की जी जर बरी नाही केली तर त्याच्या जीवाला धोका पोचतो, असं निदान करण्याची गरज असते. आणि टिळकांनी निदान केलं की ही मुख्यत्वे जी व्याधी आहे ती राजकीय आहे. सामाजिक व्याधी नव्हती का, नाही का, असं नाही आहे, ती होतीच, पण ताबडतोबीने इलाज जो करायला पाहिजे तो राजकीय व्याधीवरती केला पाहिजे. त्याच्यानंतर राजकीय व्याधी गेली की आपण सामाजिक व्याधींच्यावरती उपचार करू शकतो. हे टिळकांचं निदान होतं आणि त्या पद्धतीने मग त्यांचा संघर्ष झाला. मग अशी मी सांगितलं वेगवेगळ्या लोकांशी, आगरकरांशी झाला असेल, नंतर आणखीन कुठल्या लोकांशी झाला असेल, तर हे टिळकांचं निदान होतं. आणि मग त्या पद्धतीने एकदा निदान ठरलं की मग उपचार कसा करायचा. मग तो उपचार करताना त्यांनी असं पाहिलं की या बाकीच्या मंडळींचे जे उपचार आहेत ते फार सौम्य पडतात. आजाराच्या तुलनेमध्ये उपचार सौम्य आहेत, उपचारसुद्धा तेवढे जालीम असले पाहिजेत. आणि मग हा जो मार्ग होता मावळांचा, अर्धविनंत्या, अधिवेशन भरवायचे, ठराव पास करायचे आणि बहुतेक वेळेला ज्या काही गोष्टी घडायच्या त्या अशा रावबहादूर रावसाहेब यांच्या दिवाणखान्यात मिटिंग्स व्हायच्या खाजगी पद्धतीने. मग ते पत्र, तो अर्जाचा ड्राफ्ट अतिशय चांगल्या इंग्रजीमध्ये केला जायचा, तो पाठवायचा, मग शिष्टमंडळ घेऊन भेटायचं. तर यानं ब्रिटिश मंडळी परकीय राज्यकर्ते स्वातंत्र्य देणार नाहीत, त्यांना कुठेतरी तुम्हाला त्याच पद्धतीने काही गोष्टी केल्या पाहिजेत. कधी बहिष्कार टाकला पाहिजे, कधी आपला अभिमान दाखवला पाहिजे आणि प्रसंगी रस्त्यावरती आलं पाहिजे आणि बहुजनांना सामील करून घेतलं पाहिजे. राजकारण हा काही फक्त अभिजनांचा खेळ नाही आहे. तर जोपर्यंत सगळ्या लोकांचा रेटा येत नाही तोपर्यंत ब्रिटिश सरकार या मंडळींच्या
अशा प्रकारच्या सभ्य भाषेला वगैरे दाद देणार नाही, म्हणून टिळकांनी एक लोकजागृतीचं साधन म्हणून वर्तमानपत्र काढले. आपल्याला कल्पना आहे, केसरी आणि मराठी आणि इंग्रजीमधली वर्तमानपत्र होती. अनेक सभा घेतल्या. तर सभेमध्ये टिळक जे काही बोलायचे, तुम्ही कल्पना करा, हा लोकांच्यापर्यंत म्हणजे हा आउटरीचचा कार्यक्रम एक प्रकारे. वर्तमानपत्र हे माध्यम आहे लोकांच्यात जागृती करण्याचं, सभा घेणं हे माध्यम आहे लोकांच्यात जागृती करण्याचं, पूर्ण फिरणं हे माध्यम आहे. आपण जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी जातो तेव्हा आपल्याला वेगवेगळे लोक भेटतात, त्यांच्याशी आपला विचार विनिमय होतो, आपले विचार पुढे जायला मदत होते. आणि मग हे तुम्हाला सांगतो, नेतृत्वाच्या बाबतीत हे फार महत्त्वाचं आहे की टिळक हे भारतीय पातळीवरचे पहिले नेते आहेत. टिळकांच्या अगोदर जे नेते झाले त्यांना संपूर्ण भारताचे नेते असं म्हणता येणं अवघड आहे. कारण काय की त्यांना तसं फॉलोईंग नव्हतं, अनुयायी नव्हते. त्यांच्या प्रदेशामध्ये कदाचित त्यांचं वजन असेल. टिळक हे पहिले नेते होते की ज्यांना थेट सिंध, लाहोर, कराचीपासून इकडे थेट खाली कन्याकुमारीपर्यंत, तिकडे कलकत्त्यापर्यंत, वरती पंजाबात अमृतसर वगैरे सगळं, म्हणजे भारतामधला असा एकही तुम्हाला दाखवता येणार नाही प्रांत की जिथे टिळक पोचले नव्हते आणि जिथं टिळकांना अनुयायी मिळालेले नाहीत. म्हणजे भारतव्यापी लोकनेतृत्व हे पहिलं टिळकांचं आहे. तेव्हा टिळक हे भारतामधले पहिले नेते आहेत, लोकनेते आहेत. म्हणून त्यांचं लोकमान्य हे नाव, हे अभिधान हे अत्यंत सार्थक ठरतं, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. तर पहिला नेता म्हणून हे टिळकांचं वैशिष्ट्य आहे. आणि मग नेतृत्वासाठी जी हत्यारं वापरली पाहिजेत, जी माध्यमं वापरली पाहिजेत, ती सगळी टिळकांनी अतिशय कौशल्याने हाताळलेली आहेत. म्हणजे कसं की वर्तमानपत्राचे माध्यम आहे की नाही, वर्तमानपत्र हे सामान्य माणसांपर्यंत जातं. त्यामुळे वर्तमानपत्राची भाषा ही सामान्य माणसाची भाषा पाहिजे. म्हणजे मग टिळक भाषेचा उपयोग कसा करतात बघा. ते ज्यावेळेला वेदांचा कालनिर्णय याच्याबद्दल लिहितात तेव्हा त्यांची भाषा फक्त विद्वान लोकांना, की ज्यांना संस्कृत माहिती आहे, ज्यांना इंडोलॉजी माहिती आहे, त्यांनाच कळेल अशा प्रकारची भाषा आहे. पण टिळक ज्या वेळेला गीतारहस्य लिहितात त्यावेळेला बघा तत्त्वज्ञानाची भाषा आहे. जरी ते तत्त्वज्ञान त्यातल्या त्यात सोपं करून सांगायचा प्रयत्न करतात, त्याच्यात संस्कृतमधलं तत्त्वज्ञान आहे, त्याच्यामध्ये इंग्रजीमधलं आहे, जर्मन भाषेमधलं आहे, फ्रेंच भाषेमधलं आहे. भाषा शिकली लोकमान्य टिळक ते सगळ्या. आणि जेव्हा लोकमान्य टिळक वर्तमानपत्रात अग्रलेख लिहितात तेव्हा त्यांची भाषा वेगळी असते. ते जेव्हा लोकांच्या समोर बोलतात तेव्हा त्यांची भाषा वेगळी असते. तर नेत्याला हे कळलं पाहिजे की कोणाशी कसं बोलायचं. म्हणजे अगदी उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला, कुठल्या तरी तुरुंगवासामध्ये टिळक होते आणि त्यांची शिक्षा संपली, त्यांना सोडलं आणि ते आले परत. मधल्या काळात केसरी उपसंपादकाने पाहिला होता, चालवला होता. मग आता केसरीत बातमी आली की लोकमान्य टिळकांची सुटका झाली आणि अग्रलेख लिहायची वेळ आली. तर अग्रलेख त्यांच्या दुय्यम संपादकाने लिहिला आणि त्याच्यात शीर्षक दिले की टिळक बंधमुक्त. आणि ते शेवटी त्याने लिहिल्यानंतर टिळकांच्याकडे तपासायला यायचं आणि टिळक काही दुरुस्त्या करायच्या. तर टिळकांनी टिळक बंधमुक्त झाले हे खोडलं आणि तिथे लिहिले की टिळक सुटले. कारण टिळक बंधमुक्त झाले. आता बंधमुक्त शब्द जो तो सामासिक शब्द आहे, किती लोकांना कळेल किती लोकांना कळणार नाही. पण टिळक सुटले म्हटल्यानंतर सगळ्यांना समजलं. तर ही बहुजनांची भाषा वापरली पाहिजे. तुम्हाला जर त्यांचं नेतृत्व करायचं असेल तर त्यांची भाषा वापरली पाहिजे. मग शक्यतो इंग्रजी शब्द जे रूढ आहेत त्या इंग्रजी शब्दांना आपल्याला प्रतिशब्द देता आले पाहिजेत, म्हणजे लोकांना अधिक कळेल. आता हे भाषणामध्ये प्रकर्षाने जाणवतं. लोकमान्य टिळकांनी कशी युक्ती केली होती की टीका करताना अशी टीका करायची की आपल्या अंगावरती येता कामा नये. ही एक कायद्यातली क्लुप्ती होती, अशी भाषा वापरली पाहिजे. टिळक त्याच्यामध्ये फार उस्ताद होते. ज्या लेखांच्यासाठी त्यांना शिक्षा झाली खरोखर ते लेख त्यांनी स्वतः लिहिलेले नव्हते, त्यांच्या उपसंपादकांनी वगैरे लिहिलेले होते. पण आता जबाबदारी त्यांनी घेतली, त्यांना घ्यावी लागली. तर जेव्हा ते असे अग्रलेख लिहायचे, असे बोलायचे, तेव्हा बघा आता एक शब्द यायचा त्यांच्या याच्यात नेहमी की ब्युरोक्रसी. ते म्हणजे की आमची ब्रिटिश राजवटीबद्दल तक्रार नाही, व्हिक्टोरिया राणीबद्दल तक्रार नाही आहे. त्यांचे जे लोक इथे येऊन राज्यकारभार बघतात, म्हणजे तथाकथित ICS वगैरे झालेले लोक इथे येतात आणि कलेक्टर, कमिशनर अशा हुद्द्यावरती असतात आणि ते पिळवणूक करतात. म्हणजे आमची तक्रार त्यांच्या विरुद्ध आहे, ब्युरोक्रसीबद्दल आहे. आता ब्युरोक्रसी हा शब्द जो आहे ती जी एक चौकट संपूर्ण ब्रिटिशांनी घालून दिलेली होती,
तिच्यासाठी मराठी शब्द नव्हता. तर टिळक एकदा विदर्भाच्या दौऱ्यात अकोट नावाचं गाव आहे तिथे अकोटला गेले आणि तिथे बोलता बोलता पटकन त्यांना तो शब्द सुचला की आमचं भांडण कोणाशी आहे. आमचं भांडण म्हणले या ब्रिटिशांच्या नोकरशाहीशी आहे. तर नोकरशाही हा जो शब्द वापरतो आपण ब्युरोक्रसीसाठी, तो लोकमान्य टिळकांनी दिलेला शब्द आहे मराठीला. तर ही मराठी भाषा म्हणजे कायद्याची मराठी भाषा, संघर्षाची, राजकारणाची मराठी भाषा ही टिळकांनी घडवलेली भाषा आहे. म्हणजे टिळक हे भाषिक व्यवहार करण्यामध्ये, कारण नेत्यामध्ये तो एक गुण असावा लागतो. अलंकारिक तर टिळकांच्या याच्यात तुम्हाला सापडणार नाही, कारण मग ते कळणार नाही लोकांना. तर हे जे आहे, आणि आणखीन एक अनेक मुद्दे सांगता येतील की अन्वयांच्या सुखदुःखांशी एकरूप होणं, प्रसंगी त्यासाठी आपली सुखदुःख बाजूला ठेवणं हे काही सोपं नाही. म्हणजे टिळकांचं किती लक्ष असायचं तुम्हाला सांगतो. टिळकांचे एक सहकारी होते आणि त्यांनी एक कादंबरी लिहायला घेतली होती. तर ते वारले आणि टिळकांना कळलं की, आणि ते टिळक त्यावेळेला मला वाटतं तिकडे बंडाल्यामध्ये वगैरे असतील, त्या काळातली गोष्ट आहे. तर टिळकांनी लगेच चौकशी केली की त्यांची कादंबरी कुठपर्यंत आलेली आहे, ते लिखाण चाललं होतं त्यांचं. मग पूर्ण झाले असल्यास प्रकाशकाला दिली पाहिजे. मग ते प्रकाशक कोण असले पाहिजेत, तर दामोदर सावळाराम यंदे नावाचे प्रकाशक होते. त्यांना टिळक म्हणाले की ही कादंबरी तुम्ही छापली पाहिजे आणि ही छापताना तुम्ही व्यावसायिक दृष्टिकोनातून छापता कामा नये. हा एक फार महत्त्वाचा माणूस आपल्यातनं अचानक गेला, त्याच्या कुटुंबाला जास्तीत जास्त फायदा कसा होईल त्यातून हे पाहिलं पाहिजे. आणि मग टिळकांनी जातीनं लक्ष घालून ती कादंबरी त्यांच्याकडून छापून घेतली. हे जे आहे सतत लोकांच्याकडं सहकारी असतील, सहकारी तर सोडा, अनुयायी असतील, अनुयायी तर सोडाच आणखीन, पण सामान्य माणसं ज्यांचा तसा काही संबंध नसतो, त्यांच्यापैकी कुणीही जरी टिळकांच्याकडे तक्रार घेऊन गेलं किंवा काही डिमांड घेऊन गेलं, तर टिळकांनी कोणाला कधीही असं पाठवलेलं नाही. विनमुख त्याला म्हणतो आपण, असं पाठवलेलं नाही. हे सतत टिळकांचं. आणि त्याच्या उलट स्वतःच्या बाबतीत तुम्हाला सांगतो, म्हणजे त्यांचा एक मुलगा ही प्लेगची वगैरे साथ होती आणि तो अत्यवस्थ होता आणि टिळक आग्रलेख लिहित होते. तर कुणीतरी बातमी आणली त्यांना की असं असं आहे. तर टिळक म्हणाले, हे माझं होऊ दे हातातलं काम आणि मग मी तिथे येतो. आणि हे राष्ट्राचं काम आहे, हे झालं पाहिजे. इतराच्याबद्दल कन्सर्न आणि स्वतःकडे दुर्लक्ष, हा जो एक महत्त्वाचा म्हणजे लोकांना त्या नेत्याबद्दल आपुलकी वाटते, आस्था वाटते, त्याच्या शब्दासाठी प्राण द्यायलासुद्धा लोक तयार होतात. हे नेत्याचे जे गुणधर्म असतात ते सगळे टिळकांच्या मध्ये होते. त्यातला एक शेवटचा मुद्दा सांगतो किंवा घटना सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ती घटना अशी आहे की बघा, रायगडावरती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा समारंभ करण्यासाठी लोकमान्य टिळक जायचे. शिवजयंती पण तिथे साजरी केली जायची. तर एकदा अशा पद्धतीने गेले असताना त्यांना अशी तार आली पुण्यावरनं की ती परत की मुलाची तब्येत फार बिघडलेली आहे, अत्यवस्थ आहे. आणि म्हणजे आता तार म्हटल्यानंतर आपण त्या काळातली गोष्ट आहे, समजायचेच लोक काहीतरी गडबड आहे आणि फार अर्जंट आहे, फार सिरियस आहे. तर टिळकांनी तार पाहिली. आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की टिळक हा सगळा उत्सव त्यांच्या बाकीच्या लोकांच्याकडे सुपूर्द करतील, बघा तुम्ही मी जातो असं म्हणतील. टिळकांनी तार वाचली आणि उत्तर पाठवा म्हणले तारेला. काय पाठवलं असेल उत्तर त्यांनी, की कार्यक्रम संपल्या लगेच निघतो, तोपर्यंत काही कळवू नये. याचं इम्प्लिकेशन लक्षात आलं का तुमच्या, की जरी त्याचं काही बरं वाईट झालं तरी देखील मला कळू नका, हे काम माझं महत्त्वाचं आहे, हे संपून मी येईन परत. तर हे जे सार्वजनिक कामात झोकून देणं आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगतो, मी जरी म्हणालो शेवटचा तरी आणखीन एक मला आवरत नाही सांगायचा मुद्दा. किती एक माणूस असतो बघा, टिळक राहायला होते शुक्रवार पेठेमध्ये विंचुरकर वाड्यामध्ये, आणि तिथनं ते जायचे वेगवेगळ्या ठिकाणी, विशेषतः याच्यात वर्तमानपत्राच्या त्यांच्या कचेरीमध्ये. तर त्यांची जाण्याचा जो रस्ता होता, त्या रस्त्यावरती एक वाडा होता आणि त्या वाड्यामध्ये अनेक भाडेकरू असायचे. तर टिळक टांग्याने जायचे. तर त्यावेळेला टांगा ही सुद्धा गोष्ट अप्रूप होती, मुलांना गमत वाटायची. आणि मुलं काय करायची माहिती का, खेळणारी मुलं छोटी,
ते टांगा आले की बाहेर यायची वाड्यातून आणि त्या टांग्याच्या याला लोंबकळायची. अरे टिळकांनी पाहिलं असं आहे काय, त्यांना हे आवडतं. मग टिळक तिथं टांगा थांबवायचे आणि त्यातल्या काही मुलांना टांग्यात बसून घ्यायचे आणि थोडा वेळ पुढे गेल्यानंतर उतरून परत मागे पाठवायचे आणि आपण मग पुढे जायचे. तर एकदा काय झालं की त्या वाड्यामधला एक छोटा मुलगा आकस्मिक मृत्यू पावला. त्यामुळे त्याच्यात एक वेगळंच वातावरण पसरलं त्या वाड्यामध्ये संपूर्ण, आणि मुलं बाहेर येईनाशी झाली 2-3 दिवस त्या सगळ्या ह्याच्यात. तर टिळकांच्या लक्षात आलं की अरे आज मुलं कशी दिसत नाहीत खेळणारी. मग 1-2 दिवस झाल्यानंतर त्यांनी तिसऱ्या दिवशी आपला टांगा तिथे थांबवला त्या वाड्यापाशी. आतमध्ये गेले आणि चौकशी केली की मुलं कशी काय बाहेर येत नाहीत आज खेळायला, कुठे गेलीत. तर मग त्यांना कोणतरी सांगितलं की असा असा तो एक छोटा मुलगा इथला वारला. मग टिळक त्याच्या घरी गेले लगेच, तिथंच कुठे कोणत्या घरात राहतो तो, सांत्वन केलं. तर हे जे काही माणुसकी जपणं, हे नुसते आपले अनुयायी नाही आहेत, नुसते आपले सहकार्य नाही आहेत, तर आपले लोक आहेत. हे जी आपुलकीची भावना आहे जी नेत्याच्या मनामध्ये असावी लागते, तर तो नेता लोकांच्या मनामध्ये घर करून बसतो. तर तसं नेतृत्व लोकमान्य टिळकांचं होतं. पराकुटीचं संघर्षशील, पण दुसऱ्या बाजूने पराकुटीचं संवेदनशील, हे दोन टोकं टिळकांच्या नेतृत्वात्मक व्यक्तिमत्वामध्ये कशी एकजीव झालेली होती, हे मला या निमित्ताने आपल्याला सांगायचं होतं. आणि ही संधी मला विवेकच्या व्यासपीठामुळं मिळाली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद मोरे सर. महात्मा गांधींसारख्या व्यक्तीने ज्यांना आधुनिक भारताचे निर्माते म्हटलं ते म्हणजे लोकमान्य टिळक. टिळकांच्या नेतृत्वाचा प्रवास, त्याचे पैलू डॉक्टर सदानंद मोरे सरांच्या या व्याख्यानातून आपण आज समजून घेतले. मोरे सर, आपले पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद आजच्या या मार्गदर्शनाबद्दल. अशा प्रकारे 4 दिवसांचा हा विवेक दीपोत्सव आज इथे समाप्त होतं. आपणा सर्व श्रोत्यांचे पुन्हा एकदा खूप सारे धन्यवाद. 500 वर्षांचा अविरत संघर्ष संपून अयोध्येमध्ये भव्य श्रीराम मंदिर होणारच. आता आपल्याला एक भक्कम आणि पवित्र राष्ट्र मंदिर घडवायचंय. हाच विचार केंद्रस्थानी ठेवून साप्ताहिक विवेकनं राम मंदिर ते राष्ट्र मंदिर हा ग्रंथ निर्मितीचा प्रकल्प हाती घेतलाय. या ग्रंथाच्या प्रथम आवृत्तीस वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्यामुळे द्वितीय आवृत्ती प्रकाशित करत आहोत. या राष्ट्राची राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक, आध्यात्मिक अशा अनेक क्षेत्रात जडणघडण कशी असायला हवी याबद्दलचं सखोल चिंतन या ग्रंथात आपल्याला वाचायला मिळेल. पूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांची प्रदीर्घ मुलाखत, तसंच स्वामी गोविंद देवगिरी, माननीय भैयाजी जोशी, नितीनजी गडकरी, देवेंद्रजी फडणवीस, मनमोहनजी वैद्य, माधव भंडारी, अविनाश धर्माधिकारी, अनिरुद्ध देशपांडे, अशोक चौघुले, मिलिंद कांबळे, गिरीश प्रभुणे, रमेश पतंगे, दिलीप करंबेळकर आणि निवेदिता भिडे, पौर्णिमा मंडलिक, डॉक्टर सुवर्णा रावळ अशा अनेक तज्ज्ञांचे अभ्यासपूर्ण लेख आपल्याला या ग्रंथात वाचायला मिळतील. या भव्य ग्रंथाच्या द्वितीय आवृत्तीचं प्रकाशन रविवार दिनांक 29 मे 2020 त्रिपुरारी पौर्णिमेला होणार आहे. या राष्ट्र उभारणीच्या कार्यात आपणही खारीचा वाटा उचलू शकता. केवळ 2500 रुपये श्रद्धानिधी भरून मिळवा राम मंदिर ते राष्ट्र मंदिर ग्रंथाची एक प्रत, विवेक साप्ताहिक आणि वैद्यराज त्रैमासिकाचे अंक वर्षभरासाठी मोफत आणि या ग्रंथात रामसेवक म्हणून आपल्या नावाची नोंद. तेव्हा या ग्रंथाकरता लवकरात लवकर नोंदणी करा. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या www.evivek.com या वेबसाईटला आजच भेट द्या. धन्यवाद.